हॅलो, थँक्यू सो मच. आपण पाहतो स्पर्धा मानाची आणि सन्मानाची ओमसाई क्रिकेट संघ खडकवाडी आयोजित ग्रामपंचायत अधिकारी चषक 2025 आणि या 2025चं पर्व अगदी दमदार आयोजन पाहू शकाल. आमचे दोन ऑफिशियल आपल्यासोबत जोडले जातील. एका बाजूला दीपक निरगुडा सर आणि दुसऱ्या बाजूला अनंत निरगुडा सर. त्याच दरम्यान आपण पाहू शकाल अगदी ब्रदर स्पोर्टची ऑफिशियल टीम देखील आमच्यासोबत आपण पाहू शकाल. आमचा स्क्रीन ऑपरेटर अर्थातच बाला भस्मा आणि देवा आवाटेला पाहू शकाल, जे आमच्या कॅमेरामॅनच्या भूमिकेत हा क्षण टिपत आहेत. प्रत्येक खडा न खडा इथं मात्र कॅच केला जातो आहे. मॅचला होते सुरुवात. गोलंदाज ट्रॅक गोलंदाज आला आहे अक्षय. आपण पाहू शकाल सामना पाहतोय ओमसाई खडकवाडी विपक्ष गावदेवी जय भोले कुशिवली बी हा संघ पाहतो मैदानामध्ये. अगदी पाहू शकाल दिलीप भगत आणि त्याच्यासोबत महेशला पाहतोय. महेशने मागच्या मॅचमध्ये केलेलं बॅटिंग त्याच्या जोरावर कुशुली संघ इथपर्यंत आला आणि दिलीप भगतची कमतरता होती. आमचे अगदी जवळचे मित्र यावेळेस ती कमतरता भरून काढण्यासाठी आलेत. पहिला हेलिकॉप्टर उडवला आहे. स्ट्रोक चांगला आहे. बॉल जाईल सीमारेषा पार. हा येईल पहिला दणदणीत चौकार. पहिल्याच बॉलवर आघात झालाय. P1च्या षटकामध्ये चौकार आलाय. फुल टॉस बॉल बॅटच्या थ्रोला लागलाय. लॉंग ऑफमध्ये शतक आलाय. वेगाने एकच धाव असेल. गणेश हिंदोलाला पाहतोय उर्फ किंग. यावेळेस बॉलला अडवला गेलाय आणि पाहू शकाल स्ट्राईक रोटेट केली जाते. संघाचा सरसेनापती हार्ड हिटर दिलीप भगत यावेळेस स्ट्रायकिंग एंडवर, ज्याच्यावर डगआउटमधून आपण पाहू शकाल नजरा आहेत टीम जय भोले कुशिवली बी संघाच्या. पाहूया अगदी या खडकवाडी गावच्या मैदानावर कशा प्रकारे खेळ केला जाईल. मलंगड विभागातून लांबचा प्रवास करून हा संघ इथं आलाय आणि दुसऱ्या बाजूला गावचा संघ अर्थातच ओमसाई खिडकी संघ पाहतोय. होम ग्राउंडवर खेळत असताना इथे कोणता संघ इथे विजय होतोय हे पाहणं गरजेचं आहे. जो मागचा मॅच होता तो हरता मात्र जिंकले टीम खडकवाडी संघ आणि त्याच नशिबाने मात्र दुसऱ्या फेरीमध्ये टीम कुशुली संघासमोर खेळण्यासाठी सज्ज झाले. फुल टॉस बॉल सोनवा घेऊलाय. धोक्याची घंटा. डेंजर इंडा थ्रो. मंगेश मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच हिरो डगआउटच्या रस्त्याला. सना बाहेरच्या दिशेला बॉल लाईक बाईकच्या स्वरूपात धावफलकावर धाव ॲड केली जाते. सरळ जाऊन पॅडवर अदरलाय बॉल आणि त्याला बाईकच्या स्वरूपात एक धावफलकावर ॲड केली जाते. संदीप आलाय उर्फ सँडी यावेळेस मैदानामध्ये पाहतोय आपण. नवीन फलंदाज इंटर झालाय. स्ट्रायकिंग एंडला आता स्ट्रायकिंगसाठी गेलाय. मागच्या मॅचमध्ये आपण पाहू शकतो चांगलं बॅटिंग केली होती, परंतु या मॅचमध्ये देखील चांगलं बॅटिंग करावी लागेल. पुढचा बॉल सँडीचा. हाताचा फटका चांगला आहे. नो मॅच लाईनला बॉल डिलिव्हरी झालाय. बॉल थांबला नाही. आउटफील्ड आहे फास्ट. पहिल्या टप्प्यावर जाईल चौकार. धावफलक लावला गेल्यात एका गाड्याच्या मोबदल्यात. चला खडकवाडी टीम
फास्ट घ्या, जास्त वेळ न घेता आपण लगेच फिल्डिंग सजवायची आहे. नवीन गोलंदाज सागर निरगुडाला पाहू शकाल आपण. दुसऱ्या स्पेलसाठी त्याचा प्राचारण केला जातो. यावेळेस पहिल्या ओव्हरमध्ये P1च्या षटकामध्ये फक्त कमी धावा खर्च केल्या, 10 धावा खर्च केल्या. गोलंदाज आपण पाहू शकाल अक्षयने कमबॅक केला, एक विकेट घेतलाय. P1चं षटक चांगलं टाकलंय. 10 धावा P1च्या षटकामध्ये काहीच नाही आहेत, हे टीम खडकवाडी संघाला चांगलं माहिती आहे. परंतु कमी लेखून चालणार नाही, समोर देखील तेवढाच ताकदीचा संघ आहे कुशिवली. एका बाजूला पाहू शकाल दिलीप भगत आणि दुसऱ्या बाजूला सँडीला पाहतोय. बॅटिंग करत असताना दोन फलंदाज, पहिला विकेट लवकर स्वस्तात बाद झाला आणि त्यानंतर या दोन फलंदाजांना आपण पाहू शकाल जबाबदारी घ्यावी लागेल. परंतु कशा प्रकारे गोलंदाजी होत्या, सागर निरगुडा गोलंदाजी ट्रॅकवर पाहतोय आपण. दुसरा स्पेलमध्ये पाहायला गेलं तर अगदी गोलंदाज झालाय सागर आणि शत्रक्षण सजवलं जातं. 5 शत्रक्ष पॅट्रोलिंग करत असताना दिलीप भगतसाठी हे क्षेत्र सजवलं गेलंय. पंचांचा इथं सिग्नल ओव्हरला होती सुरुवात. दुसरा स्पेल, पहिला बॉल स्ट्रायकिंग एंडला, बॅट्समन दिलीप भगत. पहिलाच बॉल बॅटशी खडा ठोला लागलाय, बॉल जाईल. इथे मात्र सीमारेषा पार, दणदणीत चौकार. अगदी पहिलाच बॉल सुरुवात धमाकेदार करत असताना मागच्या ओव्हरमध्ये देखील आपण पाहायला गेले तर सुरुवात पहिल्या बॉलवर चौकाराने झाली होती. या ओव्हरला देखील सुरुवात चौकाराने झाली आहे. दिलीप भगत सागर निरगुडा आताचा फटका चॉप केलाय गॅपमध्ये, 2 शतक धावतात त्यांना. इथं मात्र बीट करून बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे, आणखीन एक देखना चौकार. दोन बॉल 2 चौकार, खा बॅटिंग केली जाते यात. दिलीप भगत ऑन फायर आणि आताचा बॉल फेकून दिलाय, चॉप केलाय, फटका खेचून घेतलाय. बॉल जाय सीमारेषा पार, षटकार. पाकिस्तान या मॅच मध्ये आवाज ऐकणार आहोत ते खऱ्या अर्थाने योगेशजी वाघ सर इथे मात्र या स्पर्धेसाठी शुभेच्छा देत असताना त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून करूया स्वागत. थँक्यू सो मच. आपण पाहू शकाल कुशिवली बी साठी दिलीप भगतसाठी शुभेच्छा येतात. योगेश वाघ कडून या स्पर्धेसाठी देखील शुभेच्छा. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सरसे सरसे मनपूर्वक स्वागत करूयात. आपण पाहतो बॅटिंग करत असताना दिलीप भगत चांगलं बॅटिंग करतोय. अद्याप एक चौकार, 2 चौकार, 1 षटकार या साहाय्याने या दुसऱ्या ओव्हरला सुरुवात झाली आहे. आताचा फटका देखील चांगला आहे, बैठी स्ट्रोक दाखवायचा होता, आडवा बॅटने खेळलाय. तिथे शतक आहे, मंगेश बॉल उचलला, फेकलाय. तोपर्यंत अवधी आहे एक धाव चोरण्याचा आणि ती धाव चोरली जाते. सँडीला माहिती आहे आपल्याला एक्झॅक्टली करायचं काय. जो नॉन स्ट्राईकला फलंदाज आहे दिलीप भगत, त्याला आणायचं स्ट्रायकिंग एंडवर आणि तेच काम करत असताना मैदानात पाहतोय. यावेळेस दिलीप भगत नावाचं वादळ मैदानामध्ये पाहतोय. 7 बॉल 15 या आकड्यावर बॅटिंग करत असताना या मैदानावर पाहतोय सागर निरगुडा. इथून या विकेटचं खूप महत्त्व आहे, पण कशा प्रकारे बॅटिंग केली जाईल. पुन्हा एकदा गॅपमध्ये फेकलाय, क्षेत्ररक्षक आहे त्याला बेट करून बॉल जाईल हाताला चटका देऊन सीमारेषा पार, आणखीन एक दणदणीत चौकार.
30 रन धावफलकावर झालेत. स्कोरिंग बोर्डवर रन्स लावले गेले आहेत. 30 धावा 30 रन पाहतोय आपण यावेळेस. तिसरा ओव्हर तिसरा स्पेल आणि या तिसऱ्या स्पेलमध्ये पाहूया कोणाच्या हातामध्ये चेंडू सोपवला जातोय. आपण पाहू शकाल दिलीप भगत 8 बॉल 19 या आकड्यावर खेळतोय. अद्याप 30 धावा धावफलकावर झाल्यात 12 बॉलमध्ये. पाहायला गेले तर 15.00च्या सरासरीने स्कोरिंग बोर्ड पाहायला मिळत आहे 30 या आकड्यावर. तिसरं षटक गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज आलाय सोनू अगिवले सरांना पाहतोय आपण. अगदी मॅन फ्रॉम खडकवाडी संघाचा ऑलराऊंडर सरसेनापती त्याच मात्र नजरा असतील पाहू शकू आपण. प्रेक्षकांच्या ग्रामस्थांच्या मोठ्या संख्येने आपण पाहू शका प्रेक्षक वर्ग जोडला गेला आहे. कारण आज घरचा संघ घरच्या मैदानावर खेळतोय आणि त्यांचा खेळ बघण्यासाठी आज मात्र गावातील प्रत्येक प्रेक्षक मात्र आला आहे. पाहू शका सँडीला स्ट्रायकिंग एंडला आहे. डेंजर एंड करून आता गोलंदाजी करायची आहे. या एंडने धावा बांधत आहेत आणि त्या एंडने धावा रोखल्या जातील का सोनू अगिवले सर. पहिलाच बॉल स्विंग केला होता. इथं मात्र फाईन लेगला चुकी झाली आहे. एकदा पुन्हा दुसरीचा प्रयत्न. तिसरीसाठी दिलीप भगत रवाना झालाय. वेगाने पोचलाय देखील. काय रनिंग पाहायला मिळते काय रनिंग पाहायला मिळते. अगदी दिवसा ढवले धावा चोरल्या जातात. जिथं 1 धाव होती तिथे 2 धावा एक्स्ट्रा खर्च केल्या जातात. असं मात्र क्षेत्ररक्षण खराब पाहायला मिळालं आपल्याला. अगदी गचाळ क्षेत्ररक्षण झालं आणि त्या गचाळ क्षेत्ररक्षणाचा आपल्या इथं फायदा मिळत असताना पाहतोय. अगदी पाहतो इथे पहिल्याच बॉलवर 3 धावा खर्च केले जातात. दिलीप भगत आला स्ट्रायकिंग एंडला. खऱ्या अर्थाने आता सोनू आगिवले सरांना माहिती आहे माझी परीक्षा आहे. कारण 2 अगदी जवळील मित्र आहेत आणि आता मैदानामध्ये शत्रू म्हणून लढतात की मित्र म्हणून खेळतं हे पाहणं गरजेचं आहे. आताचा बॉल स्विन अँड मिस. काय बॉल फेकलाय. अगदी गालातल्या गालात दिलीपकडून स्माईल दिली जाते पहा. कारण त्याला देखील माहिती आहे हा बॉल कशा प्रकारे आला होता कशा प्रकारे खेळायचा होता. आपण पाहतोय अगदी गालातल्या गालात दोन्ही एका बाजूने आनंद आहे दोन्ही फलंदाज आणि गोलंदाजाला. परंतु पाहूया ते सरप्राईज आम्ही लवकरच तुम्हाला देऊ. आणि इथे मात्र बिग हिट बॅटच्या रडामध्ये बॉल आलाय आणि इथे मात्र बॉल फेकून दिलाय. 6 धावेसाठी षटकार. आताचा फटका देखील आडवा बॅटने केलाय. शतक आहे चांगली फिल्डिंग झाली. एकच धाव थांबवलंय. थ्रो खराब झाला. इथे घडतंय काय मैदानात चुका आणि चुकाच पाहायला मिळतात. फिल्डिंग चांगली झाली थ्रो खराब झाला. धावा आडवायच्या होत्या तिथं बनवलं जातं. थ्रो चांगला असता स्ट्राईक देखील चेंज झाली असती. परंतु स्ट्राईक पुन्हा एकदा दिलीपकडे. पाहतोय चांगलं बॅटिंग करतोय मैदानामध्ये दिलीप भगतला पाहतोय. 27 या आकड्यावर 11 बॉलमध्ये बॅटिंग करत असताना सोनू अगिवले सर पुन्हा एकदा तयार. आताचा बॉल इथे घडतंय काय. एस्टनच्या पाठी फक्त आणि फक्त चुका पाहायला मिळतात. आज मात्र घरच्या मैदानात खेळत असताना खडकवाडी संघ मैदानात करतोय काय. चुका आणि चुकाच फक्त पाहायला मिळत आहेत. आत्ताचा बॉल देखील चांगला आहे. पुन्हा एकदा फसवला गेलाय. अगदी फिरकी पाहायला मिळते. वारंवार पाहू शकाल. लेग ब्रेक पाहायला मिळतो. षटक क्रमांक 3 संपन्न झालाय. अगदी कमबॅक केला. 11 धावा या ओव्हरमध्ये आल्यात आणि 42 धावा इथे धावफलकावर लावल्या जात आहेत. अगदी आजचा दिवस पाहतोय घरच्या मैदानावर खेळत असताना खडकवाडी संघ त्यांच्या मलेंगड विभागातील एक दादा संघ अर्थातच कुशिवले हा संघ पाहतोय.
स्पर्धा पाहतोय मानाची सन्मानाची आणि अगदी मान उंचवणारी स्पर्धा अर्थातच ग्रामपंचायत अधिकारी चषक 2025. चला शतकजण सजून घ्या खडकवाडी टीम. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज आलाय भानुदास. आणखीन एक फिरकीचा जादूगार पुराणा छावल यावेळेस मैदानात स्वतःचा अनुभव पणाला लावला जाईल की दुसऱ्या बाजूला यंगस्टार खेळाडू पाहतोय आणि ते यंग टॅलेंट त्याच्यावर भारी पडेल हे पहा ना आता या 6 बॉलमध्ये आपल्याला समजेल. पाहूया 42 धावा फलक झाल्यात. 18 बॉलचा खेळ मैदानातून आऊट झालाय आणि आता शेवटचे 6 बॉल मॅचला होती सुरुवात. पंचांच्या या बाजूने मात्र आता गोलंदाज भानुदासला पाहतोय. पहिलाच बॉल पंचांच्या डाव्या बाजून फेकलाय आणि डाव्या बॉलला फेकत असताना इथं मात्र पहिला बॉल आलाय डॉट. बराच उशिरानंतर डॉट बॉलने मात्र सुरुवात पाहायला मिळते आहे मैदानामध्ये. या ओव्हरचा बंदास गोलंदाज ट्रॅकवर. पाहूया पुढचा बॉल भानुदासचा दिलीपसाठी सफल झाला होता. फसवा फेकलाय. आणखीन एक गतीमध्ये परिवर्तन पाहू शकाल. रिव्ह्यू घेतला जातो पंचांकडून. थर्ड अंपायर रेफर केलं गेलंय. पाहू शकाल आता आपण यावेळेस कशा प्रकारे इथे बॉल कॅच केला गेलाय आणि कशा प्रकारे लावला गेलाय. यस नॉट आउट असेल. अगदी पाहतो बॅट क्रीजला टेकली आहे. अगदी एस्टेनच्या पाठीमागे तुषार अगिवलीचं आपण चाणक्य असं हिस्ट्रिरेक्शन पाहिलं परंतु थोडंसं क्रीजवर असताना बॅट टेकवली गेली. थोडासा लेट झाला आणि त्या चांगला निर्णय आला. हा बॉल इथे आणखीन एक डॉट आला. स्लो बॉल वारंवार बॅट फिरवली जाते आणि ती बॅट फिरवत असताना डॉट बॉल फेकले जातात. 3 बॉल अद्याप डॉट फेकले गेलेत गोलंदाज भानुदास कडून. पुढचा बॉल पाहू शकाल. एस्टनच्या पाठी क्लोज किपिंग केली जाते. आता भानुदासला पाहतोय. हा फटका चांगला आहे. फटका फसलाय. कॅच खाली अक्षय आणि विकेटचं पतन. मोठा मासा गलाला. हॅलो डीजे मास्टर चला फास्ट घ्या. पंच चला फास्ट घेऊ द्या. अगदी पाहतोय नवीन फलंदाज इंटर झालाय रुपेश. फुलटॉस बॉल इथं बॅटचा टूला लागलाय. क्षेत्ररक्षक आहे वेगाने आलाय. इथे
थ्रो थोडंसं लेझी पाहायला मिळाला. सटकला बॅकअप नाही आहे. घडतंय काय मैदानात चाललंय काय. एक एक दोन दोन धावा महत्त्वाच्या आहेत आणि इथे तब्बल 3 धावा चोरल्या जातात. काय रनिंग पाहायला मिळते आहे. अगदी दिवसा ढवले धावांची लूटलाय चालू या मैदानामध्ये. टीम कुशिवली संघाकडून वारंवार धावा चोरण्याचं काम केलं जात आहे. आपण पाहू शकता बराच उशिरानंतर धाव फलकावर या ओव्हरमध्ये धावा येत आहेत. 3 धावा आल्यात 45 आकड्यावर पाहतोय तब्बल 5 बॉलमध्ये. चला शतक्षण लावून घ्या फास्ट. शेवटचा बॉल आहे आणि या शेवटच्या बॉलवर किती धावा येतात पाहूया. 5व्या बॉलवर आल्या 3 धावा. सँडी स्वतःकडे वेट करून खेळलाय. फटका चांगलाय आणि बॉल चाललाय सीमारेषा पार. हालाय शेवटच्या बॉलवर शेवट गोड करणारा चौकार. जायचं मैदानामध्ये बॅट्समन. चला फलंदाज जा फास्ट. तुषार आणि गणेश सलामीची जोडी रवाना झाली आहे मैदानात पाहतोय.
सलामीची जोडी रवाना झाली. गणेश आणि तुषार स्ट्रायकिंग एंडवर तुषारला पाहतो आणि नॉन स्ट्राईकला गणेशला पाहतोय. पहिली ओव्हर गोलंदाज ट्रॅकर गोलंदाज समीर आलाय. पाहूया P1चं षटक कशा प्रकारे हाताळलं जाईल. समीरला पाहतोय. अगदी 50 धावा चेस करायचे. सुरुवात शून्यातून करायची आहे खडकवाडी टीमला. पहिलाच बॉल फटका फेकून दिलाय डगआउट मध्ये. बॉल झालाय ट्रायबल षटकार. पाठलाग करत असताना पहिल्या बॉलवर आगास केलाय. बिग हिट षटकार दाखवलाय फलंदाज तुषार आगिवले. मागच्या मॅचमध्ये लवकर बाद झाला. त्यानंतर संघाचा डाव मात्र अगदी गाडी अडथळत विजयाच्या दिशेने वाटचाल केली. परंतु आता तुषार आगिवला आपले इरादे स्पष्ट करून आलाय डगआउटमधून. आता पाहतो 50 धावांचा टार्गेट चेस करायचा. पहिल्या बॉलवर आलाय षटकार. आता धावा शिल्लक राहिल्या आहेत 44. आताचा बॉल पाहायला गेले यावेळेस जमिनीलगत फेकलेला बॉल आणि इथे डॉट बॉल आलाय. कमबॅक केला जातोय समीरच्या माध्यमातून. P1चं षटक तुषारला माहिती या ओव्हरमध्ये जास्त धावा जमवाव्या लागतील. आताचा फटका बॅट लिडिंग एज एस्टनच्या पाठी झाली चूक. एक धाव पूर्ण आणि थांबवलं जात आहे. आपण पाहू शकाल लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन मॅच मध्ये पाहतोय. स्ट्रायकिंगला फलंदाज लेफ्ट हँड बॅटर अर्थातच गणेश हिंदोला उर्फ किंग. पाहूया गणेश हिंदोलाला पाहतोय आपल्या स्ट्रायकिंग एंडवर. 3 बॉल फेकलेत. अद्याप पहिल्या बॉलवर षटक जरी असलं तरी चांगली ओव्हर टाकली. हा फटका इथे फसलाय परंतु बॉल चाललाय बाउंड्रीच्या दिशेला. इथे फिल्डिंग होईपर्यंत हाताला षटका देऊन बॉल निसटलाय. बाउंड्री लाईनच्या पलीकडे चौकार आलाय. अगदीच चौकार आलाय. स्ट्राईकवर गेल्या गेल्या चौकार दाखवला जातोय गणेशच्या माध्यमातून. एक हार्ड हिटर आहे पाहू शकाल या संघाचा. परंतु पावे कशा प्रकारे गोलंदाजी केली जाईल समीरकडून. आताचा फटका देखील इथं फसलाय आणि इथे कॅच कॅरी केला जातोय. विकेटचं पतन. गणेश हिंदोला बॅक टू द डगआउट. वागिवले सरांना पाहतोय सध्याच्या हंगामामध्ये इनफॉर्ममध्ये असलेला हा फलंदाज खडकवाडी संघाकडून बॅटिंग केली जाते. सोनू वागिवले सर. पहिलाच बॉल बॅटचा स्विंग चांगला होता. नजर नव्हती आणि डॉट बॉल आलाय. ओव्हरचा शेवट झालाय गुड. या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलक धावा लावल्या जातात 11 धावा एका गाड्याच्या मोबदल्यात. गीता टीम कुशिवली लगेच क्षेत्ररक्षण सजवून घ्या. आपण सामना जेवढा लवकर स्पीडअप कराल तेवढाच लवकर मात्र सामने उरकतील याची देखील नोंद घ्या. आपल्याला देखील लांब जायचं आहे त्यामुळे थोड्या फास्ट घ्या.
चला फास्ट घ्या, अजून 2 सामने खेळवायचे आहेत आपल्याला. सेमीफायनल देखील मला वाटतं आजच खेळवायची आहे. त्यामुळं या पोलचा आणखीन एक सामना बाकी आहे. त्यामुळे जरा फास्ट घ्या कुशिवली टीम, जास्त वेळ न घेता. 5 आपण पाहू शकाल पेट्रोलिंग करत असताना सजवले गेलेत. नवीन गोलंदाज दिलीप भगतला पाहतोय. स्पेल क्रमांक दुसरं टाकण्यासाठी प्राचारण केला गेला आहे. मॅचला होते सुरुवात. तुषार यावेळेस फटका क्लास आहे, फेकून दिलाय, चॉप केलाय, बॉल चालाय सीमारेषा पार, षटकार आलाय. पाहू शकाल मैदानामध्ये षटकार दाखवलाय. पहिल्याच बॉलवर आगास केलाय. मागच्या ओव्हरमध्ये देखील तुषार अगिवलेने पहिल्या बॉलवर षटकार खेचला होता. आताचा बॉल इथे पाहू शकाल, कॅच कॉल होता. आपण पाहतोय जुदान मिळालं मी तर म्हणेन फलंदाज तुषार अगिवलेला. मॅच बॉल इंटर झाला मैदानात. सोनू अगिले यावर स्ट्रायकिंग एंडवर पाहतोय. 16 बॉल आणि 32ची गरज आहे. अगदी पाहायला गेले तर 2.00च्या सरासरीने प्रत्येक बॉल मागे इक्वेशन ठेवायचं आहे. प्रत्येक बॉल मागे 2ची सरासरी ठेवायची आहे. हा फटका चांगला आहे. इथे समोर क्षेत्ररक्षक बॉलचा जज करतो. एकच धाव असेल. आता या ठिकाणी जर का कुशिवली संघ असता तर एवढ्याला 2 धावा पूर्ण झाल्या असत्या, परंतु यावेळेस मैदानामध्ये एकच धाव असेल. 15 बॉल आणि आता गरज आहे 31 धावेची. पाहूया एखादा मोठा फटका पुन्हा एकदा कमबॅक करून देईल टीम खडकवाडी संघाला. हा बॉल घुसून केला होता, जागा भरून काढली होती. अगदी ऑफ स्टिक वरून जाणारा हा बॉल, पंच आम्हाला सांगतायत डॉट बॉल आलाय. अगदी शफल झाले आणि त्यानंतर डॉट बॉल आला. स्टान्स पाहिला फलंदाजाचा. गोलंदाज दिलीप भगत अगदी अनुभवी गोलंदाज आहे. या संघाचा सरसेनापती आहे आणि त्याच्या विरोधात मोठे फटके जरासे अवघडच असतील मी तर म्हणेन. डान्सिंग द ग्राउंड पाहायला गेलं, हा बॉल आता वाईड आहे. आता थोडासा बॅटचा स्टान्स दाखवला गेला, थोडासा मुवमेंट दाखवली गेली आणि त्या वाईट बॉल आलाय. या वाईटच्या साह्याने एक धाव कमी होती आहे. आता अर्थातच 14 बॉल आणि 30ची गरज आहे. एखादा मोठा फटका या ओव्हरमध्ये कमबॅक करून देईल मी तर म्हणेन टीम खडकवाडी संघाला, परंतु दिलीप भगत चांगली गोलंदाजी करतोय. हा फटका चांगला होता, बॉल चांगला टाकलाय, बॅटचा स्विंग होता, गतीमध्ये परिवर्तन, स्लोवर बॉल आणि डॉट बॉल आणि ह्या बॉलवर आलाय डॉट बॉल. आणि आता समीकरण 13 बॉल 30ची गरज. अजूनही सामना बॅलन्स आहे. या ओव्हरमधले 2 बॉल शिल्लक आहेत, 1 बॉल शिल्लक आहे आणि या एका बॉलवर एखादा मोठा फटका येईल का? जर का सामन्यात जिवंत राहायचं असेल तर या बॉलवर मोठा फटका येणं गरजेचं आहे टीम ओमसाई खडकवाडी संघासाठी. पाहूया अजूनही सामना बॅलन्स आहे, कारण जमायची बाजू ही आहे की सोनू अगिवले सर आणि तुषार अगिवले हे 2 फलंदाज टीम खडकवाडी संघाची जमायची बाजू आहे आणि दोन्ही हार्ड हिटर आहेत. कोणत्याही क्षणी हा सामना आपल्या संघाकडे घेऊन जातील. परंतु पाहूया दिलीप भगत अद्याप चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी करतोय, अगदी लयमध्ये गोलंदाजी करतोय. हा बॉल देखील कट करायचा होता. आता जर का बॅट स्विंग चांगला असता तर बॉल वेगाने ट्रायव्हर झाला असता, परंतु अजून एक डॉट बॉल आलाय. इथून समीकरण 12 बॉल आणि आता बनवायचे 30 धावा. प्रत्येक ओव्हर मागे 15.00ची सरासरी ठेवावी लागेल टीम खडकवाडी संघाला. आता पाहूया गोलंदाज कोण येतोय तिसरा स्पेलसाठी. पाण्याची मागणी केली जाते, जायचं ड्रिंक्स ट्रॉली मैदानात.
थँक्यू डीजे. आपण पाहू शकाल अगदी चांगली धून वाजवली जाते. नवीन गोलंदाज सँडी आला यावेळेस. गोलंदाज ट्रॅकवर 12 बॉल 30ची गरज. ओव्हर मागे 15.00ची सरासरी ठेवायची आहे आणि तिथून ही ओव्हर खूप महत्त्वाची आहे. या एंडने धावा बनत आहेत परंतु त्या बनवाव्या लागतील. सोनू अगिवले सर पाहतो यावेळेस स्ट्रायकिंग एंडवर. आता पाहूया या ओव्हरमध्ये ही ओव्हर नाही आहे तर ही टीमचं भवितव्य आहे. टीम पाहू शकाला कुशिली विपक्ष खडकवाडी पाहतोय. सँडी आलाय यावेळेस गोलंदाज ट्रॅकवर. आपण पाहतोय 12 बॉल आणि 30ची गरज. या ओव्हरला मोठी ओव्हर बनवली तर 15 ते 20 धावा आल्या तर पुढच्या ओव्हरमध्ये मात्र सोपं जाईल खडकवाडी संघाला. परंतु पाहूया सँडी. पहिलाच बॉल फटका फसलाय. कोणतं शतक नाही. 3 शतक वेगाने धावतात. एकदा पुन्हा दुसरीचा पाठलाग केला जातो आणि दुसरी सुद्धा पाहता पाहता पूर्ण होती. इथे मात्र थांबावं लागेल. मोठे फटके खेळावे लागतील टीम खडकवाडी संघाला. जमाची बाजू आहे. तुषार आगिवला अजूनही खेळपट्टीवर आहे. सोनू आगिवला अजूनही खेळपट्टीवर आहे. या दोन फलंदाजांवर अशा अपेक्षा आहेत टीम खडकवाडी संघाला परंतु त्या अशा अपेक्षा विजयामध्ये पल्लवित केल्या जातील का हे पाहूया. फटका चांगला आहे. गॅप मध्ये बॉल फेकलाय. शतक होता त्याला बीट केलाय. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिल्या टप्प्यावर आलाय चौकार. इथे मात्र क्षेत्ररक्षण मात्र सजवलं गेलंय. फिल्डिंग मध्ये केलं गेलाय बदल सोनू आगिवले सरांसाठी. आताचा बॉल स्विन होता. स्विन अँड मिस. लांब ठेवला. गतीमध्ये परिवर्तन. स्लोअर बॉल जमिनीला डॉट बॉल. 9 बॉल 24. अजूनही सामना बॅलन्स आहे. अजूनही एखादा मोठा फटका इथून टर्न होऊ शकतोय परंतु पाहूया सँडीला कमबॅक करत असताना या ओव्हरमध्ये पाहतोय. 9 बॉल आणि 24ची गरज आहे आता. हा फटका चांगला आहे. पुन्हा एकदा गॅप आहे. मोठा नाही. धावा ना तोटा. रन स्मिथ छान धमाकेदार चौकार. काळ स्वतःसाठी नाही तर गावासाठी गावाच्या नावासाठी मैदानामध्ये स्ट्रगल चालू आहे दोन्ही बाजूनी. चला फास्ट घ्या. आता गरज आहे 8 बॉल 20 धाब्याचे. सोनू आगिवलेचे 2 चौकार अगदी संजीवनीचं काम करतायत. अगदी नजर होती सँडीवर मात्र हे 2 हल्ले महत्वाचे होते. आताचा बॉल चांगला आहे. गतीमध्ये पुन्हा एकदा परिवर्तन. लांब ठेवला आणि बॉल आलाय. आता वेगाने फेकलेला हा बॉल जमिनी लगत आलाय. डॉट बॉल. अगदी पाहायला गेले तर लांब ठेवला जातोय फलंदाजापासून. स्टान्स पाहायला प्रत्येक बॉल व कानमंत्र दिला जातो दिलीप भगतच्या माध्यमातून. त्याला माहिती आहे इथून मॅच खूप महत्त्वाची आहे आणि सोनू आगिवलेला एक बॉल गोलंदाजीच्या नावावर तर दुसरा बॉल फलंदाजाच्या नावावर असा मात्र खेळ पाहायला मिळतोय. परंतु पाहूया या बॉलवर षटकार येतोय का चौकार येतोय डॉट होतोय का. बॉलचा फटका तर चांगला आहे परंतु सीमारेषा पार. षटकार.
चला फास्ट घ्या टीम कुशिवली संघ. चला फास्ट घ्या पंच ताकीद द्या. 5:15 झाले. थोडंसं स्पीडअप करा. 6 बॉल आणि 14ची गरज आहे. पाहूया या एंडने मात्र धावा बनवायला लागतील. आता समोरचा एंड पाहतोय अगदी आमचे पंच ऑफिशियल पंच अनंताजी निरगुडा आणि दीपकजी निरगुडा यावेळेस या स्पर्धेचं मात्र खांब पाहत आहेत आणि पाहतोय भरत आलाय गोलंदाजी ट्रॅकवर. भवितव्य आहे भरतच्या हातामध्ये. 6 बॉल आणि 14 धावा डिपेंड करायचे आहेत. मैदानात क्षेत्ररक्षण सजवलं जात आहे. डेंजर एंड मात्र आता कोणासाठी डेंजर आहे पाहूया. त्या एंडने धावा येत नाहीत परंतु दिलीप भगतने त्याच एंडने तब्बल 19 धावा कुठल्या होत्या. परंतु ह्या वेळेस बॅट्समन वेगळा आहे आणि गोलंदाज देखील वेगळा आहे. आता स्ट्राईकला तुषार अगिवल्याला पाहतोय आणि गोलंदाज ट्रॅकवर भरतला पाहतोय. 6 बॉल 14 धावेची गरज. मॅचला होते सुरुवात. पहिला बॉल महत्वाचा. पहिलाच बॉल फटका फसलाय. दिलीप भगत वेगन आलाय. एकदा पुन्हा दुसरीचा प्रयत्न केला जातोय. दुसरी सुद्धा पुन्हा. तिसरीसाठी सोनू अगिवला निघालाय आणि इथे तुषार अगिवला डगआउटच्या रस्त्याला. 3 धावा झाल्या असत्या परंतु तुषार अगिवलेची कॅलरीज कमी पडल्या. इथे 2 धावा आणि 1 विकेट पाहायला मिळते. फलंदाज एंटर झालाय मैदानात. भानुदासला पाहतो मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो. त्याच्या समोर आपण पाहतोय सोनू अगिवला ज्याचा बॅटमधून चांगल्या धावा आल्या आहेत. 5 बॉल आणि 12ची गरज आहे. आताचा फटका चांगला आहे. पुन्हा एकदा कॅचचा कॉल. दिलीप भगत कॅच खाली आणि इथून झाली चूक आणि पुन्हा एकदा धावा चोरल्या जातात 2. 4 बॉल 10ची गरज. एक धाव महत्वाची आहे आणि दिलीप भगत कडून वारंवार चुका आणि चुका पाहायला मिळत आहेत. इथे मात्र वारंवार कॅच ड्रॉप झाल्यात मित्रमाने जीवदान मिळालंय. परंतु आता या 4 बॉल आणि 10ची गरज असताना कशा प्रकारे बॅटिंग केली जाईल. आताचा बॉल सोडू दिलाय. पंच सांगतात वाईट बॉल आलाय. आता समीकरण 4 बॉल 9ची गरज. 4 बॉल 9ची गरज आहे. 4 बॉल 9 9 4. कोणता संघ इथं विजय होतोय. अगदी प्रेक्षकांच्या आणि डगआउट मध्ये काळजाचे ठोके वाढत असताना सोनू अगिवला बॅटिंग करतोय. इथे 5वा बॉल फेकलाय. गतीमध्ये केले गेलेलं परिवर्तन. लांब ठेवलं फलंदाजापासून. स्टान्स पाहिला फलंदाजाचा आणि डॉट बॉल फेकला. 3 बॉल 9 धावेची गरज. कंपल्सरी चेसिंग अँड रेसिंग स्पर्धेचा नियम आहे. पाहतोय मैदानामध्ये भरतची गोलंदाजी अगदी चांगली होती आहे. क्षेत्ररक्षकाची साथ देणं गरजेचं आहे. हा पाहिलाय फेकून दिलाय. क्षेत्ररक्षक कॅच खाली जज करतो आणि आता मात्र शेवटच्या मोमेंटला कॅच घेतला जातोय. सामना मात्र पकड निर्माण करत असताना कुशली संघ पाहतोय.
जस्ट अगिवलेने मॅचच्या अशा विजयामध्ये पल्लवित केल्या होत्या, त्याला मात्र इथं बाद करण्यात कुशली संघ यशस्वी झालाय. खऱ्या अर्थाने सोनू अगिवलेने आपल्या संघाला वाटचाल करून दिली, इथपर्यंत समीकरण सोपं करून दिलं. परंतु आता भवितव्य आहे सागर निरगुडेच्या हातामध्ये. 2 बॉल आणि 9 धावेची गरज. इथून एखादा चौकार किंवा एखादा षटकार मारणं गरजेचं या बॉलवर. पाहूया सागर निरगुडा. इथं फटका चांगला आहे, फटक्यात कॅलरीज थोडस कमी, परंतु पाहावं लागेल इथे मात्र चेक केलं जात आहे. आपण पाहतोय थर्ड अंपरला इथं प्राचारण केलं जात आहे, चेक केलं जाईल अगदी काय आहे. चौकार असेल, निश्चितच फिल्डिंग चांगली झाली. अगदी षटकार होता, परंतु दिलीप भगतने केलेला प्रयत्न आणि हवेत असलेला बॉल फेकून दिला हवेत असताना, आणि तो प्रयत्न पाहतोय. 1 बॉल आणि 5 धावेची गरज. सागर निरगुडा खऱ्या अर्थाने आता बॅटिंग करतोय चांगली. हा बॉल खूप महत्त्वाचा आहे. थोडीशी ताकद कमी पडली सागरची मी तर म्हणेन, परंतु फटका फेकून दिला होता. आता या फटक्यावर प्रयत्न करावे लागतील. 1 बॉल आणि 5 धावेची गरज. कंपल्सरी चेसिंग अँड रेसिंग. इथून एखादा वाईट एखादा नो आला तर मॅचमध्ये मजा येईल, परंतु षटकार आला तर पाहू शकाल कशा प्रकारे इथून कोणता संघ विजय होतोय. पाहूया. इथून ठोकला तर जिंकला आणि हुकला तर मुकला. आमचे सोनू सर नेहमीच सांगतात, ठोकला तर जिंकला आणि हुकला तर मुकला. त्यांचं हे ब्रीदवाक्य आज मात्र स्वतःच्या संघावर वेल आली आहे. 1 बॉल आणि 5 धावेची गरज. सागर निरगुडा स्ट्रायकिंग एंडवर. बॉल पाहावा लागेल इथे. तिसऱ्या पंचांना रेफर केलं जातं वाईट साठी आपण पाहतोय. वाईट बॉल असेल इथून. आमचे तिसरे पंच आम्हाला रेफर करत असताना वाईट बॉल. आता गरज 1 बॉल 4ची. सागर निरगुडा यावेळेस. चला बांधास निरगुडा, आपण वाद नका घालू पंचांशी. पंचांनी रेफर केलंय थर्ड अंपर. कोणत्याही संघावर अन्याय होणार नाही आहे. चला व्हाईट बॉलचा कॉल आला इथे. थर्ड अंपायरच्या भूमिकेत होतं, आयोजक होते, त्यानंतर बाला भस्मा होते, आम्ही होतो. आणि इथे व्हाईट बॉलचा कॉल. 1 बॉल आणि 4ची गरज. सागर निरगुडा मागच्या मॅचमध्ये हे 2 फलंदाज होते. खऱ्या अर्थाने लक फॅक्टर आहे दोघंही, कारण मागची मॅच देखील त्या दोघांनी जिंकून दिले होते. बांधास निरगुडा अजूनही नॉन स्ट्राईकला आहे. त्याच्या बॅटमधून मागच्या मॅचमध्ये 3 बॉल 3 चौकार आले होते. आणि आता मात्र पाहतोय हा फटका इथं महत्त्वाचा खेळला जाईल का. गरज आहे 1 बॉल आणि 4 धावेची. भरत सज्ज, सागर सज्ज.
पंचांचा सिग्नल आलाय. एक बॉल 4 धावा आणि इथून ठोकला तर जिंकला आणि हुकला तर मुंकला. हार्ड लक टीम खडकवाडी संघाने. बेस्ट ऑफ लक नेक्स्ट मॅचसाठी टीम कुशिवली.